लग्न म्हटले की मोठा डामडौल, अनेक महिने धावपळ, वधू आणि वराच्या घरी सुरू असणारी लगीनघाई असं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यातच वधू आणि वर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर लाखो रुपये विवाह सोहळ्यावरती खर्च करून मोठी हाऊसमौज करण्यात येते. लग्न साधी करा असे अनेकदा बोलले जात असले तरी आमचा एकुलता एक मुलगा आहे, आमची एकुलती एक मुलगी आहे, मग आमची हाऊस कधी होणार असे म्हणत साधे लग्न करण्यास प्रत्यक्षात मात्र कोणीच तयार होत नाही. काही कुटुंबात होणारा साखरपुडा सोहळा हा तर एखाद्या लग्नाला लाजवेल असा असतो. त्यातच एवढा मोठा कार्यक्रम आहे तर घ्या लग्नच उरकून असे देखील उपस्थितांमधून अनेकदा सुचवले जाते, परंतु त्याला कुटुंबाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसं निर्णय सहसा कोणी घेत नाही. परंतु सध्या श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव या ठिकाणी अवघ्या 4 तासात संपन्न झालेल्या एका साध्या विवाह सोहळ्याची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. मुलगी पाहायला आलेल्या पाहुणे मंडळींनी विवाह सोहळाच आटपून घेतला. दोन्ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम असून सुद्धा अगदी साधेपणाने झालेला हा विवाह सोहळा सर्वांसमोरच एक आदर्श उदाहरण ठरत आहे. रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी पिंपळगाव पिसा येथील कदम परिवार आणि घारगाव येथील पानसरे परिवारात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व तयारी झालेली होती. असे असताना दोन्ही कुटुंबांनी त्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं 4 तासात अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांची पुतणी व रामदास सखाराम पानसरे यांचे कन्या श्वेता व पिंपळगाव पिसा येथील कदम परिवारातील सुभाष कदम यांचे चिरंजीव मंगेश यांचा रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच दिवशी मुलामुलीची पसंती होऊन सुपारी फोडण्याचा व साखरपुड्याचा कार्यक्रम सर्वानुमते ठरला असता या कार्यक्रमामध्ये संतोष कोमणे यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाचा पानसरे व कदम परिवाराकडून मोठ्या मनाने स्वीकार करत त्यानंतर सर्व तयारी सुरू झाली. मुलामुलीच्या पानसरे व कदम परिवारातील सर्व सदस्यांच्या सहमतीने सायंकाळी 7 वाजता हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विवाहाचे उपस्थितांकडून तसेच पंचक्रोश येथील सर्वच नागरिकांकडून कौतुक होत आहे. अचानक ठरलेल्या विवाहासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, पाहुणे मंडळी व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, कुकडी कारखान्याच्या संचालिका प्रणोती जगताप, जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत नलगे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, हरिभक्तपरायण भास्कर महाराज कदम, तसेच भाजपचे युवक तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट मयूर पंधरकर, नितीन नलगे, संचालक शरद जगताप, खरेदी विक्री संघाचे संचालक शरद खोमणे, पत्रकार किशोर थिटे, रमेश कळमकर, रघुनाथ खामकर, आप्पासाहेब शिंदे, आप्पासाहेब जगताप, धनंजय पवार, बापूराव शिंदे यांच्यासह मान्यवरांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. लालासाहेब पानसरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना दत्तात्रय पानसरे म्हणाले की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करायची असते. या जाणीवेतून आम्ही दोन्ही कुटुंब समाजात आर्थिकदृष्ट्या अतिशय सधन असताना सुद्धा हा विवाह सोहळा छोटेखानी परंतु चांगल्या पद्धतीने पार पाडला. 3 ते 4 तासांच्या अंतरात हा विवाह आम्ही संपन्न करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले की साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडणे ही सध्या काळाची गरज आहे. सध्याचे युग हे AI तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या काळात कोणाकडेही जास्त वेळ नाही. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळे पार पाडायचे, यामध्ये मोठा वेळ व पैसाही खर्च व्हायचा. परंतु आज घारगावात पानसरे व कदम कुटुंबियांनी एक वेगळा आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया आमदार पाचपुते यांनी व्यक्त केली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रशासन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.